संजय सर, तुम्ही मेळाव्यासाठी आलेला होता. मराठवाड्यामध्ये जोरदार तयारी सुरू आहे तुमची, काय सांगाल? आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे, वातावरण गरम होण्याला तर सुरुवात झालेली आहे. तुम्ही तर पाहत आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे. आम्ही सुद्धा या सर्व कार्यकर्त्यांबरोबर बोलतोय, त्यांना संघटित पद्धतीने पुढे जाण्यास सांगतो आहे. अडचणीचा कालखंड असला तरी विचार आमचा खूप चांगला आहे, शाश्वत विचार आहे. त्या विचाराला घेऊन आम्ही कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढणार, अत्यंत चांगल्या पद्धतीने लढणार. तुम्ही बोलताना हे सांगितलं की भाजपकडे काही अशी शस्त्र आहेत जे निवडणुकांमध्ये एकच शस्त्र आहे, पहिलं म्हणजे धर्माचं, विद्वेषाचं, द्वेष निर्माण करण्याचं त्याचं शस्त्र वापरतात. त्यानंतर आपण पाहिलेच ते निवडणूक आयोग म्हणून शस्त्र म्हणून वापरलं गेलेलं आहे. अनेक पद्धतीचे फंडे भारतीय जनता पक्ष कायमच करत असतो, वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. निवडणूक जिंकण्याकरता काहीही, सत्तेकरता काहीही, हे चंदीगडचा अनुभव आपल्याला आहे. तोच लोकसभेला, विधानसभेला सगळीकडे येतो. काय बोलायचं परत त्यांच्यावर सगळी चर्चा. राहुल गांधी बिहारमध्ये प्रचार फक्त महाराष्ट्राच्या याच्यावरच करतायत. नाही, तुम्ही सगळा विषय मी माझी बाजू मी मांडलेली आहे, जाहीर लोकांमध्ये मांडलेली आहे. यांना काय आहे की एकच विषय घेतला, खरं म्हणजे हे वारकरी संप्रदाय जो आहे आपला, तो भेद करीत नाही कधी. त्याला जाती धर्माचा याचं किंवा राजकारण त्या व्यासपीठावर नसतं. आणि राजकारण तुम्ही करण्याकरता काही आता हे महाराज म्हणवणार आहे, म्हणजे त्यांना महाराज म्हटलं जातं, पण ते महाराज नसतात, ते घुसलेले आहेत. भारतीय जनता पक्षाने ते घुसवलेत आणि ते तिथे राजकारण सुरू करतात दुर्दैवानं. आणि अशा लोकांना शेवटी असं आहे की असं जर व्यासपीठावर ते राजकारण बोलत असतील, स्थानिक राजकारण बोलत असतील, घटनेच्या विरुद्ध बोलत असतील, तर लोक तर विरोध करणारच, काही करा. सर, एकनाथ शिंदेनी खताळे यांचं कौतुक केलं आणि कौतुक करताना ते असं म्हटले की विधानसभा निवडणुकीत तुम्ही चमत्कार घडवला व 40 वर्षाची मक्तेदारी उलटून टाकली, त्यामुळे मी तुमचं दर्शन घ्यायला इथे आलो आहे. एकनाथ शिंदे यांनी तुमच्यावर टीका करताना असं बोललंय. ठीक आहे, आता तेव्हा ते त्यांच्या पक्षाच्या करता आले होते, पक्षासाठी आले, त्यांचा आमदार झालेला आहे, तर ते बोलणं शेवटी त्यांना बोलणंच आहे ना काहीतरी. शेवटी असं आहे की खरं आहे की मी 40 वर्ष राहिलो, 8 वेळेस आलो, प्रचंड माझे मताधिक्य तुम्ही गुगलवर पाहिलं तर चांगले आहे. अशा वेळेस आता त्यांना खूप आनंद झाला माझ्यासारखा, मी विधानसभेत असणारा सगळ्यात सिनियर मागच्या टर्मचा आहे. आता मला थांबावं लागले, याचा आनंद त्यांना साहजिकपणे होतो आहे. परंतु ठीक आहे, त्यांनी त्यांचा पक्ष म्हणून ती भूमिका मांडली. खताळेने तुम्हाला पण इशारा दिलाय की माझ्या कार्यकर्त्याच्या केसालाही धक्का लागला तर फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांची गाठ आहे असं ते म्हणतात. आणि शिंदे यांची गाठ आहे. केसाला कशाला धक्का लावू? कालच पोलिसांनी काय करायचं ते केलं, त्यांचा कार्यक्रम. केसवर तसे वरच राहिले, खाली मात्र सपाटून मार खाल्ले. एकनाथ शिंदेंनी संग्राम भंडारेंची पाठराखण केली आहे. कीर्तनकार, प्रवचनकार ही महाराष्ट्राची ताकद आहे. वारकरी संप्रदायातले वारकऱ्यांच्या केसालाही धक्का लागण्याची हिंमत कुणी करू नये. वारकऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे वारकरी संप्रदायाचे आम्ही आहोत. अनेक हरिनाम सप्ते, जे पेठ सरलाचे हरिनाम सप्ते सर्वात जास्त करणारा मी आहे. त्यावेळेस तिथे राजकारण नव्हतं. त्या राजकारण यांनी असं असतं की राजकारणाच्या पलीकडे पाहिलं पाहिजे. त्या व्यासपीठावर सर्व जाती धर्माचे लोक बसले पाहिजे, सर्व राजकीय पक्षांचे लोक बसले पाहिजे, गरीब असणारे